नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नामाचे प्रकार या घटकातील भाववाचक नाम हा नामाचा महत्त्वपूर्ण प्रकार शिकणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य नाम, विशेष नाम कशाला म्हणतात, ते ओळखायचे कसे आणि त्याची उदाहरणे कोणकोणती आहेत हे आपण शिकलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भाववाचक नाम म्हणजे काय आणि भाववाचक नाम कसे असतात ते ओळखायचे कसे हे शिकायचे आहे। तर पहा, भाववाचक नाम याला आणखी एक शब्द स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। त्या शब्दाने तो प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो शब्द आहे धर्मवाचक नाम। भाव आणि धर्म, भाव हा सजीवातील म्हणजे व्यक्तीमधील आणि धर्म हा पदार्थामधील वस्तूमधील गुणधर्म। धर्म म्हणजे गुणधर्म। तर हे दाखवणारे जे शब्द आहेत ते भाववाचक नाम या प्रकारामध्ये येतात। तर याची व्याख्या बघूया आपण, कशाला भाववाचक नाम म्हणतात। तर पहा, ज्या नामाने सजीव घटकातील भाव म्हणजे जे सजीव घटक आहेत खास करून व्यक्तीमधील, ज्या नावाने सजीव घटकातील भाव आणि निर्जीव घटकातील गुणधर्म समजतो त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात। बघा, सजीव घटकातील भाव आणि निर्जीव घटकातील गुणधर्म दाखवणारा नामाचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम। आता याची काही उदाहरणे इथं आपल्या समोर दिलेली आहेत बघा। वात्सल्य, क्रौर्य, ममता, दया, जन्म, आनंद, दुःख, त्याच्यानंतर मृत्यू, चांगुलपणा आणि फुशारगी हे सर्व शब्द व्यक्तीसाठी वापरले जातात। व्यक्तींचे गुण दाखवणारे हे शब्द आहेत। वात्सल्य, प्रेम, आईचं वात्सल्य, क्रौर्य, क्रूरपणा, त्याच्यानंतर ममता, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, दया, दया दाखवणे, जन्म, हे सजीव घटक आपल्यासारख्या सजीवाला जन्म देतात म्हणजे जन्म हा भाववाचक या प्रकारातील नामाचं उदाहरण आहे। आनंद सजीवांना होतो, दुःख सजीवांना होतो, मृत्यू सजीवांचा होतो, चांगुलपणा हा व्यक्तीचा गुण आहे, हुशारकी हा व्यक्तीचा गुण आहे। तर असे सजीव घटकातील गुण दाखवणारे शब्द, भाव दाखवणारे जे शब्द आहेत ते खास करून भाववाचक नाम या प्रकारात येतात। आता त्याच्यानंतर खालचे दोन प्रकारचे उदाहरण पहा। गोडी, आंबटपणा, खारटपणा, कडूपणा, तिखटपणा हे जे शब्द आहेत हे पदार्थाचे गुणधर्म दाखवणारे शब्द आहेत। मग पदार्थातील गुणधर्म दाखवणारे हे जे शब्द आहेत हे शब्द भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम या प्रकारामध्ये येतात। त्याच्यानंतर आता खालचा एक उदाहरणाचा गट आहे तो, या गटामध्ये शुभ्रता, खडबडीतपणा, मुलायमता, ओलावा हे जे शब्द आहेत हे शब्द खास करून वस्तूसाठी वापरले जातात। वस्तूचा गुणधर्म, वस्तूचे गुणधर्म दाखवण्यासाठी हे शब्द वापरले जातात, म्हणून याला धर्मवाचक नाम किंवा भाववाचक नाम असे म्हणतात। तर अशा प्रकारे भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम म्हणजे सजीव घटकातील भाव दाखवणारे आणि निर्जीव घटकातील गुणधर्म दाखवणारे जे शब्द आहेत त्यांना भाववाचक नाम म्हणतात किंवा धर्मवाचक नाम म्हणतात। तर अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून, पाठामधून, कवितेमधून आपल्याला शोधता आली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यात पाहिल्यानंतर त्या उदाहरणामध्ये तो शब्द व्यक्तीसाठी आलेला आहे, पदार्थासाठी आलेला आहे, वस्तूसाठी आलेला आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। तर अशा पद्धतीनं आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं भाववाचक नाम कशाला म्हणतात हे शिकलो। परत एकदा व्याख्या घेऊया आपण बघा। ज्या नामाने सजीव घटकातील भाव आणि निर्जीव घटकातील गुणधर्म समजतो त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात आणि त्याची उदाहरणं इथं फळ्यावरती मी तुम्हाला दाखवलेली आहेत। तर अशा प्रकारचे भाववाचक नामाचे जास्तीत जास्त उदाहरणं आपल्याला शोधता आली पाहिजेत।
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. काही अडचण असेल तर मला कमेंट करा, त्या कमेंटला नक्कीच उत्तर देतो. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत ऐकला.